बोला बोला, तसं काय नाही, बोला. चुका सांगा, चुका कळू दे लोकांना काय काय होतं नक्की. नमस्कार शेतकरी मित्रांनो, द फार्म या पेजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲक्च्युअल सुरुवातीला हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं की आपण आपल्या फार्मवर आता पूर्ण मल्चिंग करून घेतले. हा जर तुम्ही 2 एकराचा परिसर पाहिला, 2 एकराचा परिसर पाहिला तर आपल्याला सगळीकडे दिसेल की आपण मल्चिंग केलं आहे. साधारण मी तुम्हाला हा सगळा बऱ्याचदा स्किल अनस्किल लेबर ह्या 2 प्रकारचे टाईप्स आपण बघतो, 2 टाईप्स बघतो की जे स्किल लेबर असतात ते पूर्णपणे व्यवस्थित काम करतात आणि अनस्किल लेबरला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगाव्या लागतात वेळोवेळी. आणि अनस्किल लेबरने केल्यामुळे बऱ्याचशा चुकाही घडतात आणि त्याचे परिणाम पुढच्या येणाऱ्या क्रॉप्सवर किंवा क्लायमॅटिक कंडिशन्सवर आणि बऱ्याचदा खूप परिणाम होत असतात. तर मुळातच आजचं लाईव्ह करण्याचं कारण हे होतं की आज आम्ही फुल स्किल लेबर जे 6 ते 7 वर्ष झालं आमच्याबरोबर एक व्यक्ती काम करतायत आमच्या परिसरात, तर त्यांच्याकडून आपण हे मल्चिंग करून घेतलं. लिटरली तुम्हाला सांगतो की इतकं सिस्टमॅटिक त्यांनी हे सगळं काम करून घेतलं आहे की तुम्हाला कुठंही चुका आढळणार नाहीत. आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो जे स्किल पाहिजे लेबरकडं ते एकदम उत्तम प्रकारे आहे. नाना या इकडे, एक मिनिट इथे या इथं समोर. संजय काका या तुम्ही पण या 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 नाना इथे यामध्ये मल्चिंग कशी. नाना तुमचं नाव सांगा, तुमचं हे सांगा, पत्ता सांगितलं की ती काय होतं. ठीक आहे नंबर नाही देणार आपण, तुमचा काम आहेत जास्त आम्हाला माहिती, बोला फक्त. हा ती चालू आहे, सगळे लोक बघतायत आता टीव्ही सारखं बघतायत सगळे लोक. म्हणजे काय होतं की लोक आली ना म्हणजे मग त्यांना नाही मानता बी येत नाही. बरोबर. हा म्हणजे प्रामाणिकपणा पाहिजे प्रत्येक गोष्टी. मला टायमिंग नसतो काम करायला. बरोबर आहे. हा मी हे शेटमुळं तुमच्याकडे आलो ते. आता मला एक सांगा नाना की तुम्ही किती वर्षापासून हे सगळं करताय? मग 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं. पहिली लोक वापरायचे का मल्चिंग? पहिली नव्हती वापरायची. बरं आता किती वर्षापासून हे चांगलं चालू झालंय म्हणजे मोठ्या प्रमाणावर? आता 7 वर्षापासून झालं. 7 वर्षापासून. आता मला एक सांगा की तुम्ही पूर्वी बघत होता की विदाऊट मल्चिंगची लोक शेती करायची, त्यावेळेस आणि मल्चिंग वापरण्यात काय फरक वाटतो तुम्हाला? मल्चिंगवर समार कवा बी टाईट येतो आणि मोठा होतो आणि मल्चिंगमुळं जमिनीला गारमाई मिळल्यामुळं झाडं मोठी होते. बरोबर. आणि तुम्ही तणाचं पण काहीतरी सांगत होते मला, ते कसं काय? ते ह्याच्यामुळं गबाळ उगवत नाही, मल्चिंगमुळं खराब नाही वाटत. बरोबर. हां हां हां. आणि मध्ये जे ते तेवढं खरपावं लागतं. बरोबर. मला एक सांगा ना की म्हणजे लोकांची टेंडन्सी आहे का, म्हणजे लोकांचा विचार आहे का आता मल्चिंग करावं म्हणून? हा लय ना. मग तुम्ही उदाहरणं सांगू शकता का असं की बाबा त्यांनी मल्चिंगमध्ये चांगली शेती करून दाखवली अशी? हां सांगा दादा. राहुल पवार तर आहेत. हां बाकीचं अजून कोण तुम्ही पाहणार आहे? बरोबर. आता एक नाना तुम्हाला सांगतील की बाबा मल्चिंगमध्ये बरेचसे टाईप्स वगैरे असतात बरं का. नाना तर तुम्ही सांगा किंवा किती मायक्रॉनचं मल्चिंग कुठं वापरलं पाहिजे किंवा हलकं मल्चिंग वापरल्याचे तोटे काय आहेत असं सांगा जरा. हलकं मल्चिंग वापरते तर त्याच्यामध्ये उन्हामुळं ती मल्चिंग फाटल्या जातं. बरोबर. हां हां. आणि वाईट चांगल्या क्वालिटीचं मल्चिंग वापरलं तर 2 पिकं त्या मल्चिंगवर निघतात. आता मला सांगा की आता लोकांचं एक कन्फ्युजन असतं की बाबा ब्रँडेड वापरावा का साध्या कंपनीचं वापरावं. मायक्रॉनमध्ये फरक राहून द्या. मग 30 मायक्रॉन हायचे बरोबर, पण समजा कंपनीचं ब्रँडेड नसेल तर काय तोटा होतो? हां हां. काय तोटा होतो? तोटा म्हणजे ती जर मल्चिंग खराब झाली ती पुढं झाडं खराब होतात. बरोबर. आणि मग झाडं खराब झाल्यावर त्याला अंश मिळत नाही उन्हाचा जास्त, ह्याच्यामुळं अंश मिळतो. बरोबर. हां हां. आता मला एक सांगा ना की काय काय स्किल पाहिजे असं. आता तुम्ही ह्या परिसरात तुम्ही म्हणता की लेबरचा तुटवडा आहे किंवा जास्त मागणी आहे की बाबा स्किल माणूस म्हणतो आपण किंवा ज्याला ज्ञान आहे मल्चिंग लावायचं, असे लोक कमीच आहेत ना? नाही लय आहेत. बरोबर. पण तरी पण तुम्हाला कामाचा ओढा जास्त आहे. काम आम्हाला सारखं चालू आहे बरोबर का नाही? मला एक म्हणायचं समजा नवीन आहेत किंवा समजा तुम्ही इथं अवेलेबल आहे, समजा
विद्यार्थी आहेत त्यांना मल्चिंग करायची इच्छा आहे बरोबर, तर त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे मल्चिंग करताना? मल्चिंग करताना या पट्टा तुम्ही बसून सांगा कुठं कुठं कसं काय. हां पट्टा काढताना जीवन म्हणजे असा पट्टा काढला पाहिजे, हां असा वाकडा तिकडा पट्टा नाही निघला पाहिजे. बरोबर. हां अजून वाकडा पट्टा केली पाहिजे. हा हां काय केलं पाहिजे? काकरणी 2 वेळा केली पाहिजे. मग हां. त्याच्यावरून 2 वेळा काकरणी करून पट्टा काढला. आधी नांगरणी केली पाहिजे. आधी हां नांगरणी. हां बरं, आधी आता नांगरट करून दोनदा काकरून हां मग तुम्ही जर पट्टा काढला हं, हं, हं. किंवा समज तुम्ही पट्टा काढलाय त्याच्यावर तुम्ही खत, रासायनिक खत, आपलं कोंबड खत, बेसल डोस टाकला थोडक्यात. हां. हां 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 तर ते खत टाकताना हं, हं. रोटरने काढून घेतलं पाहिजे. बरोबर, म्हणजे पॉवर टिलरने छोट्या रोटरने. हां. हां 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 आणि मग ती रोटरने काढवल्याच्या पुढं दुसरा ट्रॅक्टर असतो त्या ट्रॅक्टरने जुळून घ्यायचा, मग हवारी करून त्याच्यावर मल्चिंग वाढ. आता आता आमच्या काही चुका झाल्या, समजा काही ठिकाणी डेकळं राहिली होती बरोबर ना, आता तुम्ही सगळी डेकळं आम्हाला फोडायला लावली, तशी काय काय काळजी घेतली? बेडवर काय काय गोष्टी पाहिजे किंवा नाही पाहिजे? देखाळ नाही पाहिजे. डेकळं नाही पाहिजे बरोबर. काटकी नाही पाहिजे. हां अजून काय काय नाही पाहिजे? त्यामुळं मल्चिंग फाटत. काटकीमुळे कागद फाटतो. हां हां ढेकळामुळे कागद असा वर येतो. बरं. हां हां टेम्पकाट दिसतं असं. हां 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 त्याच्यामुळे काय तोटा होऊ शकतो मग डेकळ तोटा राहिल्यामुळे? म्हणजे मल्चिंग वर उचलून येतो ना, बरोबर. हां हां. त्याच्यामुळं हवामान मिळत नाही त्याला. व्यवस्थित. हा हं, हं, हं. जे फिटून जाईन तेवढा त्याचं तापमान वाढलं जातं. आता तुम्ही नाना तुमचं आयुष्य गेलं शेती करण्यात, तुम्ही स्वतः शेती करताय, आता ही मल्चिंगची कामं पण करताय काय, तुम्ही एवढ्या वर्ष सगळ्या गोष्टी बघताय, तुम्हाला काय फरक वाटतोय पहिल्या शेतीत आणि आताच्या शेतीमध्ये? आता शेती टाईट चालते, फरपण वाचते याच्यात. खुरपान वाचून बी पिकच वरात येते. आता जी नवीन पोरं आहे जी शेती करणारी, तुम्हाला काय वाटतं ती काय करू शकतात का काय शेती करताना? करणार ना, करणार ना? पाण्यात करणार. बरोबर. आता म्हणजे आमचं आता तुम्ही पाहिलं म्हणजे तुम्ही करणारच की. बरोबर. हां 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 की म्हणजे तुमच्या मनात नाद हो की आता आपल्याला गडी लावायचं नाही, हां तरी तुम्ही करू शकता. बरोबर. हां हां काय की दोघा जणांनी कागद धरायचा आहे हं. आणि दोघा जणांनी माती वाढायची, पलटी माती परत वडल्या जाईल. बरोबर. आता आम्ही कसं वडली हां. अशी दोघांनी एकदा वाढायची, एक कागद संपला परत दोघांनी. आता आम्हाला एक म्हणजे ह्याच्या आधी एक जण म्हणला होता की आता आम्ही वेगवेगळे जुगाड बघतो नाही का, काही लोक बैल लावतात, मल्चिंग आधी हातरून घ्यायचं, नंतर बैल फिरवतात, बरोबर मागे बुजत चालतात. नाही हां 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 दिला राहतो कागद. बरोबर. म्हणजे स्वतः हाताने धरूनच केलं पाहिजे. हाताने धरून करीन त्याच्यात फरक. हां आणि तुम्ही ट्रॅक्टरनी करा हां तरी तुमचं पीक तेवढं टाईट येणार, का तर कागद दिला राहतो. बरोबर. म्हणजे ट्रॅक्टर पॉवर टिलर केल्यामुळे. हा बरोबर. तुम्ही अजून म्हणजे काय सांगू शकता अजून कागद मल्चिंग खोल बद्दल? जातो. कागद खोल गेला ना हं, हं. की माती कागदावरच पडते निघशी. हं, 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 हं. त्यामुळे तुम्हाला नंतर काढायला बी ताप होतो. बरोबर. थोडेसे जमिनीत नाही पाहिजे. आता मला एक सांगा की आता मल्चिंग वापरून झालं आपलं, जर 2 पिकं निघली तर मल्चिंग काढताना काय काळजी घेतली पाहिजे? मल्चिंग काय करताना नाही, drip- ड्रीप drip आहे ना, असं drip ती आहे. उचलायची ही हां. drip आहे. आणि direct ही असं कडक धरायचं ना, फक्त अशी ही मारायची. उचलीत कडर जायचं. अशी रेस मारली ना, दोन हां. बाजूनी dripचं 2 भाग होतात. हां ड्रीप या दोन बाजूनी बाजूला उकरायचं हे आणि कागद काढीत दोन. जायचं. ह्यो कागद तिथं जात की ह्यो कागद मानाने होतो असा पलटी. बरोबर. हां 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 पण तुम्हाला त्या आधी ड्रीप काढावं लागते तेव्हा त्या अर्धा होतो, मग ते इकडून कागद असा वाढला की ती माझी पलटी घेते. बरोबर. हां 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 आता या काळ्या रानात कागद हां हां तो कागद निघणार नाही. बरोबर. हां का हां निघणार नाही? तर ही माती जास्त लागली गेली हं. आणि ही माती आवळती. आपल्या माळच्या रानचा कागद असतो तेवढा मोर तो कागद असा साईडला येतो. हां हां बरोबर बरोबर. हा आता तुम्हाला ती 3 तुकडे काढायची सोपी पडते, पण ही तुकडे काढायची आणली माती डेकाळची एक पडते. बघा आता मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आता आमचं रिसर्च प्लॉटचं ॲक्च्युअल काम चालू झालं आहे, बरेचसे काम अजून बाकी आहेत, थोडंसं पावसाळ्याच्या व्यत्ययामुळं थोडासा लेट झाला. ॲक्च्युअली मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्किल लेबरची खूप मोठा तुटवडा आहे स्किल लेबरचा. ॲक्च्युअली आपण फोकस करतोय प्रोडक्शन ह्या बाकीच्या गोष्टीवर, पण तुम्ही आता पाहिलं असेल की मल्चिंगच्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत की आपण आता मी बऱ्याचदा आम्ही आता आमच्या शेतामध्ये जैनचं ड्रीप आहे. ॲक्च्युअली मी 2 दिवसापूर्वी एक सुदाम गुंड म्हणून नेटा फेमचे एक डीलर आहेत, त्यांच्यासोबत 2-3 तास चर्चा झाली. त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की आपण ज्यावेळेस लोकल ड्रिप्स वापरतो त्याचा जो प्रेशर बॅलन्स असतो पाण्याचा तो व्यवस्थित नसतो, त्यामुळे व्यवस्थित पाणी गळत नाही. बऱ्याचशा वेळा ड्रिप चक्कप झाल्यामुळे मध्ये जाड्यांना व्यवस्थित खतं पाणी न भेटल्यामुळे त्याचे पण तोटे होत राहतात. अशा बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी आहेत की आपण इस्रायलच्या शेतीचं कौतुक करतो, पण इस्रायलच्या शेतीमध्ये किती मायक्रो लेवलला काम केलं जातं हे आपण कधी विचार करत नाही. ॲक्च्युअली आम्ही आता प्लॉटवर प्रयत्न करतो की किती मायक्रो लेवलला काम करता येईल. ॲक्च्युअल हा खूप शेवटच्या टप्प्यात लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचं कारण की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर प्रोडक्शन व्यवस्थित मिळेल. आपण जो म्हणतो किंवा मॉलच्या क्वालिटीचा माल किंवा जे दर्जा जो ग्रेड 1 क्वालिटीचा आहे तो भेटण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी शिकणं करणं हे खूप गरजेचं आहे. ॲक्च्युअली आम्ही पण शिकतोय, तुम्ही शिकत चला.
तुम्हाला काय डाऊट्स असतील ते विचारत चला. अशा प्रकारे जर तुम्ही उत्तम प्रकारे शेती केली तर नाना म्हणल्याप्रमाणे की जो पूर्वीचा 10 वर्षापूर्वीचा काळ होता आणि आत्ताचा काळ होता, नवीन येणारी शेती करणारी पोरं ही नक्कीच काहीतरी करून दाखवतील. आणि हेच करायचं असेल तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळाव्या लागतील. इंटेन्सिव्हली फार्मिंग करावे लागेल. प्रत्येक क्रॉपचं ॲनालिटिक्स किंवा ट्रेंड हा सगळा तुम्हाला माहीत पाहिजे. आणि वेगवेगळ्या येणाऱ्या व्हरायटी तुम्ही रिसर्चमध्ये राहा, मार्केटमध्ये फिरा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील की शेती बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की बाबा शेतीची उदासीनता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतोय. तरुणांची गरज इथं जास्त आहे. आम्हाला ह्या बऱ्याच वेळा ही गोष्ट जाणवते. आता आम्ही हे प्रयत्न केला आहे. तुम्ही पण ह्या अशा गोष्टी बघत चला. जर काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. नानांनी मला बऱ्याचशा गोष्टी अजून पण सांगितल्या आहेत, त्या मी कमेंट बॉक्समध्ये माझ्याप्रमाणे मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर इतरांना सांगा, शेअर करा. किंवा तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, एखाद्या गोष्टीची नवीन माहिती किती असेल तरी आम्हाला सांगा. चला आम्ही तुम्हाला हेल्प करत जाऊ. द फार्मचं पेज इतर मित्रांना लाईक करायला सांगा. ह्यातनं नवीन काहीतरी उद्योजक घडण्याचा प्रयत्न होतोय. बरेचसे लोक हे फॉलो करतायत आणि बऱ्याचशा गोष्टींचे डाऊट्स त्यांचे क्लिअर होत जात आहेत. तर असाच आमचा प्रयत्न राहील. तुम्ही आमच्या टचमध्ये राहा. धन्यवाद.